ठाणे जिल्ह्यातील कसारा स्थानकावर मंगळवारी रात्री आलेल्या उपनगरीय ट्रेनच्या डब्यात भूस्खलनाचा ढिगारा कोसळला। कसारा स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर रात्री 9:15 वाजता लोकल ट्रेन प्रवेश करत असताना ही घटना घडली। या घटनेत एक पुरुष प्रवासी जखमी झाला अशी माहिती मध्य रेल्वेच्या सीआर अधिकाऱ्यांनी दिली आहे। सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पीटीआयला सांगितले की मुंबई सीएसएमटी पासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या कसारा स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर रात्री 9:15 वाजता लोकल ट्रेन प्रवेश करत असताना ही घटना घडली आहे। रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे असलेली बांगलादेश वस्ती हे नाव रत्नागिरी नगर परिषद नोंदणीतून कायमचं हद्दपार करण्याचे आदेश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिले। आजपासून श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग असं नामकरण करण्यात आलं असल्याचे नामदार सामंत यांनी सांगितले असून नगर परिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना अशा सूचना व निर्देश देण्यात आले आहेत। रत्नागिरी शिवसेनेतर्फे या संदर्भात शहराध्यक्ष बिपिन बंदरकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन शेट्टे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित आदींच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। त्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन अंमलबजावणी करण्यात आली। नमस्कार। आज रत्नागिरी शहरातील माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि या पत्रकार परिषदेमधून राजीवड्याला जाणाऱ्या रस्त्यावर श्रीदेव विश्वेश्वर मंदिराच्या शेजारी जी वस्ती आहे, ज्याला आपण बांगलादेश म्हणून संबोधतो, ते बांगलादेश हे नाव रत्नागिरी नगरपालिकेच्या नोंदणीतून काढून टाकावं अशा पद्धतीची अतिशय एक महत्त्वाची मागणी केली होती। ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी तसंच निवेदन रत्नागिरीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलं। ते निवेदन देखील मी मागून मुंबईला घेतलं आणि त्याच्यावर रत्नागिरी शहराच्या नोंदणीमधनं बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचा निर्णय मी स्वतः पालकमंत्री या नात्याने घेतलेला आहे। तसे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि उद्यापासून हा जो मार्ग आहे, राजवाड्याकडे जाणारा जो मार्ग आहे, त्याला श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग अशा पद्धतीचं नामकरण करावं अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत। कारण शेवटी राजवाडा आणि श्रीदेव विश्वेश्वर मंदिर याच्या मधल्या भागामध्ये जी वस्ती आहे त्याला बांगलादेश या नावानं संबोधणं हे आपल्या देशाच्या दृष्टीनं, आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं, आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि आपल्या रत्नागिरी शहराच्या दृष्टीनं अयोग्य असल्यामुळं ही जाणीव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला करून दिली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलंय। पालकमंत्री म्हणून मी बांगलादेश हे नाव काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत। खेड तालुक्यात खाडीपट्ट्यातील अनेक गावांमध्ये 36 तासांपेक्षा अधिक काळ अंधार पसरला होता। वारंवार या परिसरात वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे महावितरणाच्या अनागोंदी कारभाराचा फटका व्यावसायिकांना सोसावा लागतोय। महावितरण कार्यालयावर खाडीपट्ट्यातील जलालभाई राजपूरकर यांच्या नेतृत्वाबरोबरच अशरफ तांबे, दाऊद दुदुके तसेच अन्य मान्यवरांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर आपली समस्या मांडली आहे। गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्यानं खाडीपट्ट्यातील जनतेतून संताप व्यक्त केला जातो। गेल्या 3 दिवस खाडीपट्ट्यातून लाईट हे नाही आणि ती लाईट नसल्यामुळं जो नुकसान होते किंवा जो त्रास होतो लोकांना, त्यासाठी खाडीपट्ट्यातली सगळी लोक आपण या ठिकाणी आलेल्या आणि MSCBच्या कार्यकारी अभियंत्यांची आपण भेट घेतल्या। त्यांना आपलं मागणं सगळं ठेवलं। गेल्या 3 दिवस लाईट नाही, त्याच्यानंतर असलेलं खराब पोल, असलेलं ट्रान्सफॉर्मरला व्होल्टेज कमी, त्याचसोबत तिथं असलेला ट्रान्सफॉर्मरला व्होल्टेज कमी असतं, तसंच DP खराब आहेत आणि लाईनमन किंवा यांची जी तिकडे कमतरता आहे या सगळ्यावरती त्यांना आपण सांगलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तीनवर उत्तर एक लेखी निवेदन त्यांना दिलेलं होतं आणि त्या निवेदनाचं उत्तर त्यांनी आता आपल्याला दिलेलं आहे। एका महिन्याभरातल्या लाईट सगळी जी दुरुस्तीचं काम आहे ती सगळं पुरा केला जाईल। त्याच्यानंतर जे काय 33 kVची लाईन बंद आहे त्याबद्दल जी काय करायचं आहे या सगळ्या बाबतीत त्यांना आपण सांगून त्यांनी त्याबद्दल उत्तर दिले नात लेखी। गेल्या महिन्याभरात पुढच्या किंवा लाईन व्यवस्थित होतील। जी लाईट आहे ती आता काम चालू आहे, थोड्याच टायमात लाईट येईल, आपण याची दुवा करूया की पटकन लाईट आपली यावी आणि पुन्हा सगळा जी आहे कारोबार आपलं होय तो सुरळीत तिकडे चालू अशी आपण या ठिकाणी त्याची दुवा करूया। त्याच्यात जी 33 kVची बात आहे ती नोव्हेंबरपर्यंत पुरी होईल असं त्यांनी आता आपल्याला सांगलं। त्याचं लेखी उत्तर त्यांनी दिले ना, त्याबद्दल आपण पटकन आज लाईट यावी अशी आपण पुन्हा एकदा अल्लाह पाशी दुवा करूया। आपल्या इकडे जी आहे ते 5 परमनंट स्टाफ आहेत आणि 6 हात आउटसोर्सिंगला घेतलेले आहेत।
आणि एक इंजिनियर आहे. तर टोटल 12 तो स्टाफ आहे. इंजिनियर एक आणि बाकी जो स्टाफ आहे करते जो लाईनमन आहे तर 11 जण आहेत. त्यासाठी जास्त मिळवं ह्यासाठी त्यांची आपण बात केलेली आहे. पण त्यांनी त्याबद्दल तर त्यांच्या हातात नाही. ती जी वरच्या लेवलला काम होतं तर त्यांनी त्या पद्धतीचं वरच्या लेवलला बात करायची किंवा पत्रव्यवहार करू याचं त्यांनी आपल्याला या ठिकाणी आज सांगलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी करतील आणि याचं त्यांनी आपल्याला सांगलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भारतीय जनता पार्टी शहर मंडळातर्फे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं आयोजन रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं. शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात एकूण 61 महिला व पुरुष रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. सावंतवाडी तालुक्यातील असनीय गावातील संतप्त ग्रामस्थांनी जुनाट विद्युत खांब आणि तारा बदलण्यासह विजेच्या अन्य समस्यांबाबत महावितरणाच्या बेजबाबदारपणाविरोधात सावंतवाडी येथील वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही कार्यवाही न केल्यानं ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडलं. कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनी गणेश चतुर्थीपूर्वी सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सरपंच रेश्मा सावंत, संदीप सावंत, सुभाष सावंत, विलास बर्वे, आनंद सावंत, दीपक पेडणेकर, ओंकार सावंत, न्हानू सावंत आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.